प्रचारार्थी या ठिकाणी या महालिंगरायाच्या दर्शनासाठी आम्ही या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत। आज अशी परिस्थिती या ठिकाणी फुलजंती गणामध्ये वाटत होते की निवडणूक एकतर्फी होते की काय आणि लोकशाहीवरती घाला घातला जातोय की काय। तर आज या ठिकाणी महालिंगरायाच्या दर्शनासाठी आल्यानंतर एक प्रकर्षाने जाणवतंय की फुलजंती नगरीचे सर्व पुजारी मंडळ व ग्रामस्थ या ठिकाणी जयश्रीताई माने जिल्हा परिषदेचे उमेदवार, त्यांचं चिन्ह घड्याळ आणि पंचायत समितीचे उमेदवार महादेव पंडित पेटरगे त्यांचं चिन्ह आहे रिक्षा, या चिन्हावरती प्रचंड असे मतदान करून प्रचंड असं विजय करतील, भरघोष मताने विजय करतील असं आज खात्री वाटते। मला एक सांगायचं आहे की ह्याच्या अगोदर देखील बऱ्याच वेळा इलेक्शन मध्ये बाहेरचे जे जिल्हा परिषदसाठी उमेदवार असतात, या गणातील उभे असलेले जिल्हा परिषदचे गटाचे उमेदवार यांना फुलजंतीचे पुजारी मंडळ त्यांच्या भरोश्यावरती उभा राहिल्यानंतर कधीच त्यांना पराभवाच्या सामोरे जायची गरज पडलेली नाही। कारण असंच एक निवडणूक पाठीमागे झालेली आहे। शिवानंद पाटील साहेब या ठिकाणी जिल्हा परिषदचे उमेदवार होते आणि शिवाजीराव पटाप या ठिकाणी पंचायत समितीचे उमेदवार होते। अशी वाटत होते की एकतर्फी निवडणूक होते की काय। कारण या पुजारी मंडळाचे एक वैशिष्ट्य आहे की या ठिकाणी बऱ्याच वेळेला दिवसभर किती जर भांडलं तरी देखील पुजारी मंडळ एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जातात व प्रचंड असं भरघोष मताने पंचायत समितीचे उमेदवार व जिल्हा परिषदेच्या उमेदवाराला एकीनं या ठिकाणी बळ देतात। त्यामुळं या ठिकाणी महाविकास आघाडी, तीर्थक्षेत्र विकास आघाडी व राष्ट्रवादी यांचा विजय निश्चित आहे। त्यामुळं मला सर्वांना एक नम्र विनंती करायची आहे, सर्वांनी घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून व रिक्षा या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मताने विजय करावा असं मी सर्वांना एक नम्र विनंती करतो। धन्यवाद।